यावेळेस ब्लॉक मध्ये चेंडू हाताला काय जबरदस्त यॉर्कर पाहायला मिळतोय. यावेळेस ओव्हरथ्रो जरूर झाला होता, मात्र बॅकअप साठी क्षेत्ररक्षक आहे, अपील झाली होती मात्र अपील फिटवून लावली गेले. काय जबरदस्त चेंडू हाताला गेला होता, कुठलीच संधी नव्हती राहुलकडे. हा चेंडू आलाय डॉटच्या स्वरूपात. आतापर्यंत चेंडू टाकून झाले ते 4-2 चेंडू अद्याप बाकी असतील. 10 फलकावरती धावा लागलेत, त्या म्हणजे 8 धावा. आणि आकेश काहीतरी कान मंत्र देतोय, तो म्हणजे राहुल याला. यावेळेस सफल आणि क्रॉस झाला, चेंडू चाललाय वेगाने थर्डमॅन क्षेत्रामध्ये आणि चेंडू गेलाय सीमारेषा पार. पंचांचा इशारा आलाय की हा चेंडू वाईड असेल. 1+4 5 धावा. यावेळेस मात्र चांगला चेंडू हाताला गेला. यावेळेस वाईड यॉर्कर पाहायला मिळाला. 10 फलक स्थिरावले गेले, ते म्हणजे 13 आहे धावसंख्येवरती. आतापर्यंत 5 चेंडू टाकून झाले, तर 1 चेंडू अद्याप बाकी असेल, कारण 2 चेंडू अवांतर हाताला गेले त्या ओव्हर मध्ये. ते म्हणजे चंद्रकांतने थोडेसे महागडे षटक पाहायला मिळते. चंद्रकांत पागी याचं. यावेळेस पादपन इनफिल्डच्या वरून खेळला जाते. क्षेत्ररक्षक दूरवरून जाते, चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी आहे. 2 धावा वेगाने कंप्लीट. या 2 धावा आल्या, या 2 धावेने 10 फलक जाऊन पोहोचले, ते म्हणजे 15 या धावसंख्येवरती. या सरासरीने 10 फलक जर चालू राहिलं तर कुठेतरी 70+ धावा या 10 फलकावरती पाहायला मिळतील. तर पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकामध्ये 15 धावा बिनबाद 15 धावा 10 फलकावरती पाहायला मिळते. चांगली सुरुवात पॉवर पिचच्या षटकामध्ये. पॉवरफुल फलंदाजी. पॉवरफुल फलंदाजी पाहायला मिळाली, ती म्हणजे आकेश आणि राहुल मार्फत. त्याच्यामध्ये गोलंदाजी चांगली साथ मिळाली. त्यांनी 2 चेंडू वाईड हाताले. एक चेंडूवरती जर बघितलं तर एक चौकार देखील पाहायला मिळाला बाईच्या स्वरूपामध्ये. तर आकेश आता मात्र पुन्हा एकदा स्ट्राईक वरती पाहायला मिळेल. त्याच्या समोर दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज विकास. पहिला चेंडू जर बघितला तर मिडल स्टंप वरून ट्रॅव्हल झालाय. पहिल्या चेंडूला डॉट. यावेळेस मोठा फटके खेळण्याची संधी होती, ती म्हणजे आपण पाहतोय आकेश साठी, कारण स्क्वेअर क्षेत्राचा विचार केला तर कुठलाही क्षेत्ररक्षक पाहायला मिळत नाहीये. यावेळेस चेंडूला टॅप केलाय. नो मॅच स्टँड मध्ये चेंडू पडला जाईल. एकदा वेगाने कंप्लीट केली जाते आणि एकाच धावेत समाधान मानावं लागेल. एक धाव एका धावेने 10 फलक जाऊन पोहोचला, तो म्हणजे 16 या धावसंख्येवरती. डावखुराचा फलंदाज राहुल आता मात्र स्ट्राईक वरती असेल. राहुल चौधरी. राहुल साठी क्षेत्ररक्षणाचा जर विचार केला तर एक डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक पाहतोय. त्यानंतर एक डीप मिड विकेट. त्यानंतर एक काउ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक सज्ज आहे. त्यानंतर एक लॉंग ऑन. त्यानंतर एक वाडिश लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक पाहतोय. त्यानंतर एक डीप एक्स्ट्रा कव्हर. त्यानंतर एक क्षेत्र एक्स्ट्रा कव्हरेजर मध्ये पाहतोय.
अवलेस बाद पण फुलटॉस चेंडू सरळ पायावरती येऊन आदळलाय. स्वीप करायचा होता मात्र बॅट आणि बॉल यामध्ये गॅप आणि चेंडू सरळ पायावरती आदळतोय. फलंदाज बाद, लेग बिफोर विकेट. तर राहुल बादून माघारी परतलाय. नवीन फलंदाज सुमित सुमित गवारी मैदानाच्या आतमध्ये गेलाय. स्ट्राइक वरती पाहायला मिळेल सुमित. नाव स्ट्राइक वरती आकेश पाहतोय. थोडासा स्ट्रगल करताना पाहायला मिळाला आहे. त्यानंतर राहुल बादून माघारी जरूर परतलाय मात्र 2 धावांचं योगदान त्याने दिलं 3 चेंडूमध्ये. नवीन फलंदाज सुमित स्ट्राइक वरती पाहायला मिळेल. नॉन स्ट्राइक वरती आकेश, गोलंदाज विकास. पहिला चेंडू फुलटॉस सरळ बॅटने खेळून काढलाय. आकाश आहे चेंडूच्या खाली आणि आकाश मार्फत अप्रतिम झेल. सुमित गवारी याच्या खाली संपुष्टात. फलंदाज बाद. तर सुमित बादून माघारी परतला. एव्हलेस जर बघितलं तर एक मोठा मासा जाल्यामध्ये अडकला गेलाय. आकाश मार्फत चांगला झेल पकडला गेलाय. स्वतःला पूर्णपणे त्याने झोकून दिलं होतं या चेंडूवरती आणि चांगला झेल त्याच्या मार्फत पकडला गेलाय. तर नवीन फलंदाज संजय संजय सापटे. नंतर आकेश चौधरी आणि संजय सापटे ही जोडी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये असेल. सुमित आल्या पावराने माघारी परतलाय. अवलेस अजून एक झेल ड्रॉप झालाय. हा झेल जर पकडला असता तर हॅट्रिक इथे साधली गेली असती. मात्र हा झेल सुटला गेलाय आणि हॅट्रिक देखील इथे चुकली गेलाय. आतापर्यंत चेंडू टाकून झाले ते 5. 10 फलकावरती धावा लागल्या त्या म्हणजे 16. म्हणजे या ओव्हर मध्ये फक्त एकच धाव करायचं गेलाय विकासने. काय गोलंदाजी हाताळलाय. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट, त्यानंतर डॉट चेंडू. अवलेस फक्त हलक्या त्याने चेंडूला सन्मानपूर्वक खेळून काढलाय. एक धाव कंप्लीट. एका धावने धाव फलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 17 या धावसंख्येवरती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागले तर 17 धावा. सुमित गवारी हा बाजून माघारी परतलाय आणि एक मोठा झटका मित्र म्हणेन SG स्फूट गंगारामपाडा संघासाठी. कारण सुमित जर शेवटच्या षटकामध्ये जर थांबला असता तर नक्कीच एक कुठेतरी मोठी धावसंख्या ही धाव फलकावरती पाहायला मिळाली असती. मात्र आकेश अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. हा हिटर फलंदाज संजय सिंगल डबल साठी माहीर आहे. तेच कारण की त्याला मैदानाच्या आतमध्ये पाठवले गेले कारण 2 विकेट हे लवकर मिळालेत. सिंगल डबल ने धाव फलक पुढे सरसवण्याचा प्रयत्न असेल तो म्हणजे SG स्पोर्ट गंगारामपाडा संघाचा. तेच कारण की संजय सापटे याला मैदानाच्या आतमध्ये पाठवला गेलाय. तर पुन्हा एकदा चंद्रकांत पागी हा गोलंदाजच्या मार्गावरती आलाय. पहिल्या ओव्हर मध्ये जरूर त्याने 15 धावा खर्च केल्या होत्या. अवलेस ब्लॉकर मध्ये हा चेंडू हाताला चांगला ड्राइव्ह पाहायला मिळतोय. ऑफ रिझर मध्ये थोडासा फंबल झाला. एक धाव कंप्लीट. दुसरा व्हायचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा या वेगाने कंप्लीट केल्या जातील. ब्लॉकर मध्ये हा चेंडू जरूर हाताला होता मात्र हा चेंडू खोदून काढला गेलाय संजयाने. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावे धाव फलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 19 या धावसंख्येवरती. याच प्रकारे फटकेबाजी करावी लागेल संजय सापटे याला. सिंगल डबलने जरी धावफलक पुढे सरसवत एक चांगला टोटल धावफलक कधी पाहायला मिळेल. त्यावेळेस उचली घेणार आहे चेंडू आणि पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेमध्ये पाहायला मिळत आहेत. हा वाईड असेल आणि 1 फॉर द ओव्हर. वेगवान बॉम्बसर पाहायला मिळाला मात्र कुठलीच संधी नव्हती यावेळेस संजयकडे. आणि आपण बघला तर त्याच्या वाक्यापेक्षा जास्त हा चेंडू उंचीवरून सर विकेट किपरच्या हातामध्ये. वाईड बॉल. धावफलक 20 धावा. यावेळेस फक्त हलक्या त्याने चेंडूला खेळकडे सन्मानपूर्वक चेंडू गेला पॉईंट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक डीप मध्ये एक धाव कंप्लीट झालाय.
एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. चांगले क्षेत्ररक्षण, चांगली फेकी देखील झाले. तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी, एका धावेनिशी धाव फलक जाऊन पोहोचलाय ते म्हणजे 21 या धावसंख्येवरती. तर आतापर्यंत 2 चेंडू टाकून झालेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे. चंद्रकांत पागी पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गावरती सज्ज झाला. पहिल्या ओव्हरमध्ये त्याने 15 धावा खर्च केल्या. पुन्हा एकदा कर्णधाराने त्याच्यावरती विश्वास दाखवला. यावेळेस चांगला फटका आहे. खराब क्षेत्ररक्षण झालं असतं मात्र एका हाताने हा चेंडू पकडला गेला. जजमेंट चुकलं होतं. असं वाटलं होतं की हा चेंडू त्याच्या डोक्यावरून ट्रॅव्हल होईल, मात्र काय एफर्ट्स दाखवलाय. एका हाताने हा चेंडू त्याने पकडलाय आणि लगेच थ्रो देखील केलाय. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी होती आकिश आणि संजयकडे. 2 धावा कंप्लीट. या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 23 या धावसंख्येवरती. आतापर्यंत 3 चेंडू टाकून झाले. 3 चेंडू अद्याप बाकी असतील या ओव्हरमध्ये. कमबॅक करत असताना यावेळेस चंद्रकांत पागी यावेळेस पुन्हा एकदा ब्लॉक मध्ये चेंडू हाताळलाय, मात्र हा चेंडू खोदून काढलाय मित्र म्हणेन. विकास आहे चेंडूवरती, थोडासा फंबल झालाय आणि त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट झाला असता तर नक्कीच फलंदाज बाद होऊ शकला असता. मात्र 2 धावा कंप्लीट झाल्या. या 2 धावेनिशी धाव फलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 25 या धावसंख्येवरती. 2 चेंडू अद्याप बाकी असतील या ओव्हरमध्ये आणि चांगली धावसंख्या आतापर्यंत जमा केलाय दोन्ही फलंदाजांनी सिंगल डबलच्या स्वरूपात. 2 चेंडू अद्याप बाकी असतील. 5वा चेंडू घेऊन जाईल चंद्रकांत पागी आपल्या ओव्हर मधील. आकिश साठी हा चेंडू. बॅटची एज चेंडू झाला विकेट किपरच्या मागे. क्षेत्ररक्षक आहे. बॅकअप साठी एक धाव कंप्लीट केली जाईल. एकच धाव मिळेल. वेगवान चेंडू होता. बॅटची एज गती आणि चेंडू वेगाने चालला होता, मात्र क्षेत्ररक्षक आपण पाहतोय फाईन लेग क्षेत्रामध्ये सज्ज आहे. चेंडूला फेकेल तोपर्यंत एक धाव कंप्लीट गेली. एका धावेनिशी धाव फलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 26 या धावसंख्येवरती. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 2 धावा. त्यानंतर आतापर्यंत जर बोलले तर चांगली गोलंदाजी केली ती चंद्रकांत. यावेळेस ओरपी चेंडू आणि या ओरपी चेंडूचा पुरेपूर फायदा उचललाय. चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. प्रेक्षकांच्या भेटीला 6 धावा. षटकार. तर षटकाराला या षटकाराने धावफलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 32 या धावसंख्येवरती. आणि ही चंद्रकांत पागी हा भरपूर महागडा ठरला गेलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील 15 धावा. वैयक्तिक 30 धावा खर्च करतोय 2 ओव्हरमध्ये चंद्रकांत पागी. विकास याने 2 धावा खर्च केल्या होत्या आणि 2 विकेट देखील त्याने घेतले होते. तर चौथं षटक हाताळण्यासाठी दयानंद वलवी हा गोलंदाजच्या मार्गावरती येते. धाव संख्या जर बघितली तर चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतंय. आकिश स्ट्राईक वरती. दयानंदचा पहिला चेंडू. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. ऑफ ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आहे. खराब क्षेत्ररक्षण झालंय. चेंडू जाईल सीमारेषा पार आणि या येईल 4 धावा. चौकार. तर या 4 धावा आल्या. 4 धाव्याने धाव फलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 36 या धावसंख्येवरती. 36 धावा. चेंडूला टॅप करतो बॅटची. चेंडू झाला विकेट किपरच्या मागे. थर्ड मॅन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक जातोय मात्र मागे पडेल कारण चेंडू फरार झालाय सीमारेषा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार आकेशच्या बॅट मधून. 4 धावा.
बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. धावफलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 40 या धावसंख्येवरती. 40 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. धावसंख्या आता मात्र फुगली जात आहे. ज्या प्रकारे फुगा हवा भराने फुगला जातो त्या प्रकारे धावसंख्या फुगली जाते. यावेळेस फुलटॉस चेंडू आणि हा चेंडू देखील जाईल सीमा रेषेच्या बाहेर. आणखीन एक चौकार, सलगचा तिसरा चौकार, 4 धावा. सलगच्या 3 चेंडूवरती 3 चौकार पाहायला मिळत आहेत. काय जबरदस्त फटकेबाजी केली जाते आकेश मार्फत. यावेळेस चेंडू जरूर हवेमध्ये होता, क्षेत्ररक्षक दूर पाहायला मिळाला. एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न डेंजर झोन कडे धाव देतो म्हणजे आकेश. मात्र 2 धावा इथे वेगाने कंप्लीट केल्या जातील. या 2 धावांशी धावफलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 46 धावा, 46 रन टू स्कोर बोर्ड. धावफलक जर बघितलं तर डेंजर झोन मध्ये मार्गक्रमण करत असताना मित्र म्हणेन धोक्याची घंटा वाजायला सुरुवात झाली मैदानाच्या आतमध्ये. ज्या प्रकारे फलंदाजी करतोय आकेश, आतापर्यंत 4 चौकारचे बॅट मधून आले. त्यावेळेस अखोट्यापाचा चेंडू होता. त्यावेळेस विकेट किपरने केला चुकी आणि पंच आमच्याकडे वळतायत, अंपायर आमच्याकडे वळतायत आणि दर्शवतायत की हा चेंडू वाईड असेल. पंचांची दोन्ही हात समांतर रेषेमध्ये. धाव मिळते अवांतर 1+1. धाव फलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 48 धावा, 48 रन टू स्कोर बोर्ड. आता फक्त दडपणामध्ये जाणवते गोलंदाज दयानंद. यावेळेस हुक केलाय चेंडूला, क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू चालाय लॉंग लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक धावतोय चेंडूच्या मागे, मात्र चेंडू फरार. पुन्हा एकदा सीमारेषा पार. या ओव्हर मध्ये चेंडू सीमारेषेच्या प्रेमात पडलाय असं म्हणायला काही हरकत नाहीये. आणखीन एक चौकार, 4 धावा. खराब गोलंदाजी पाहायला मिळते दयानंद वलवी मार्फत. यावेळेस पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतायत आणि दर्शवतायत की हा देखील चेंडू वाईड आहे, वाईड बॉल. या ओव्हर मध्ये जर बघितलं तर पंचांना कवायत करण्याचा मौका मिळतोय. 2 वाईड आतापर्यंत आलेत. धावफलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 53 धावा, 53 रन. यावेळेस ऑन सेटला चेंडू खेळून काढलाय क्षेत्ररक्षक डीप वरून. एक धाव कंप्लीट झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय, फंबल झालाय आणि त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न. 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या जातील. मात्र 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात. 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 55 या धावसंख्येवरती. काय जबरदस्त सुरुवात झाली. पहिल्या ओव्हर मध्ये 15 धावा, दुसऱ्या ओव्हर मध्ये कमबॅक करून दिला होता विकास याने. 2 धावा त्याने खर्च केल्या, 2 विकेट्स त्याने घेतल्या. मात्र पुन्हा एकदा चंद्रकांत पागी मागणा ठरला गेला. त्यांनी पुन्हा एकदा 15 धावा खर्च केल्या. त्यानंतर या ओव्हर मध्ये दयानंद वलवी यांनी धावा खर्च केल्या, त्या म्हणजे 23 धावा. 55 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 11च्या सरासरीने आपण पाहतोय 4 ओव्हर झालेले आहेत. अजूनही शेवटचं षटक बाकी असेल आणि धावफलक जर बघितलं तर वेगाने पुढे सरसावलंय. 1 ओव्हर अजूनही बाकी असेल तर आकाश येते गोलच्या मार्गावरती. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू होता, अपील झालंय, यष्टांच्या मध्ये हा सापडला गेलाय आणि फलंदाज बाद. पंचांचा निर्णय अंतिम असेल, लक्षात घ्या. पंचांनी जो निर्णय दिलाय तो तुम्हाला मान्य करावा लागेल. फलंदाज बाद. तर चांगली फलंदाजी केली आकेश याने. 4 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले होते. वैयक्तिक धावांचा जर विचार केला तर वैयक्तिक 26 धावा त्याच्या पाहायला मिळाली. चांगली खेळली त्याच्या मार्फत पाहायला मिळाली आणि एक चांगल्या स्थितीमध्ये त्याने धावफलकाला नेऊन ठेवलंय.
55 धावा आतापर्यंत 10 फलकावरती लागल्यात आणि पहिल्या चेंडूवरती यश मिळवलंय ते म्हणजे आकाश याने. मला वाटतं आकाश याला अगोदर यायला होतं गोलंदाजीच्या मार्गावरती, मात्र भरपूर उशिराने आलाय. संगनायक आहे आणि संगनायकाला साजेशी कामगिरी त्याला या करावी लागेल या ओव्हरमध्ये. पहिल्या चेंडूवरती फलंदाज त्यावेळेस फुलटा चेंडू आणि हा चेंडू देखील पाठवला गेलाय सीमारेषेच्या बाहेर आणि पंचांचा इशारा आलाय की हा चेंडू असेल नो. 1+4 म्हणजे 5 धावा असतील. या 5 धावा असतील आणि या 5 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 60 या धावसंख्येवरती. ह्यावेळेस काय घडलंय काय बिघडलंय तर फलंदाज धावचीच्या सुरुवात बाद होतोय. फ्रीटचा चेंडू होता मात्र फ्रीटचा फायदा उचलता आलेला नाहीये आणि धावचीच्या स्वरूपात आणखीन एक फलंदाज बाद होतोय. तर नवीन फलंदाज गणेश सापटे मैदानाच्या आतमध्ये आलाय. 10 फलकावरती धावा जर बघितलं तर 60 धावा या 10 फलकावरती लागल्या जात आहेत. 4 चेंडू अद्याप बाकी असतील या ओव्हरमध्ये. स्कोलवर टप्प्याचा चेंडू केला असतो तो ऑन साइडला, मात्र बॅट आणि बॉल यामध्ये संपर्क झालेला नाहीये. आणखीन एक चेंडू डॉटच्या स्वरूपात पाहायला मिळेल. मात्र या ओव्हरमध्ये चांगला कमबॅक होताना पाहायला मिळतंय तो म्हणजे आकाश चौधरी या गोलंदाजाचा. संघनायक आहे आपण पाहतोय. टॉस जिंकला होता आकाशाने आणि त्यांनी सांगितलं होतं की आम्ही प्रथम शतरक्षण करू, मात्र शतरक्षण करत असताना कुठेतरी खराब कामगिरी पाहायला मिळते गोलंदाजाची. यावेळेस हुकचा फटका, शतरक्षक आहे डीप मध्ये आणि 1 बाउन्स चेंडू जाईल सीमारेषा पार. कुठली संधी नाही शतरक्षकाकडे, चेंडू फरार सीमारेषा पार. 4 धावा. तर नवीन फलंदाज रोहित गेलाय, नॉन स्ट्राईक एंडवरती असेल. स्ट्राईक वरती संजय. यावेळेस फक्त दिशा दिली तडब्याने छत्रपती शतरक्षक तैनात आहे. एक धाव कंप्लीट झाले. दुसरा धावायचा प्रयत्न होतोय. वाईट थ्रो आणि त्याचा फायदा उचललाय. ओव्हर थ्रो जरूर झालाय मात्र बॅकअप साठी शतरक्षक आहे आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये येथे फलंदाज बाद होतोय तो म्हणजे रोहित. तर 2 धावा आल्या. या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 66 धावा, 66 रन टू स्कोर बोर्ड आणि कुक्षे.
तर 66 धावा फलकावरती लागल्या. 67 धावांचं टार्गेट हे ठेवलं गेलंय. 5 ओव्हर मध्ये या 67 धावा जिंकण्यासाठी करायच्या असतील. 30 चेंडू आणि 67 धावा 13.40च्या सरासरीने धावा पूर्ण करायच्या असतील. चांगली फलंदाजी आपण पाहतोय. अकेश मार्फत 26 धावांचं योगदान. त्यानंतर संजय याने देखील चांगली फलंदाजी केली. संजयच्या फलंदाजी जर विचार केला तर वैयक्तिक 17 धावा, वैयक्तिक 18 धावा या संजयच्या पाहायला मिळाल्या. तर 30 चेंडू आणि 67 धावांचं टार्गेट हे पूर्ण करायचं असेल. तर विकास आणि आकाश हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. तर विकास स्ट्राईक वरती असेल, नॉन स्ट्राईक वरती आकाश. पहिला षटक हाताळण्यासाठी सचिन. पहिला चेंडू झेलची संधी निर्माण झाली असती, मात्र विकेट किपरच्या डोक्यावरून हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. मात्र स्लिप मध्ये चांगले क्षेत्ररक्षण झाले. फ्लाइंग स्लिप मध्ये चेंडूला अडवला गेलाय. तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी होती. सचिन गोलंदाज आहे, सचिन गवारी हा गोलंदाज. पहिल्या चेंडूवरती संधी निर्माण झाली होती, मात्र विकेट किपरच्या अवाक्यापेक्षा जास्त हा चेंडू उंचावरून गेलाय. मात्र फ्लाइंग स्लिप मध्ये चांगले क्षेत्ररक्षण झालंय. एक धाव कंप्लीट. श्री गणेशा होतो या एका धावेनेशी. 67 धावांचं टार्गेट आहे. अवलेस पुढे ससावरी इनफिल्डच्या वर केल्याचा प्रयत्न सफल झालाय. चेंडू जाईल सीमारेषा पार. पहिला चौकार आकाश याच्या बॅट मधून. 4 धावा. पहिला चेंडू खेळत होता आकाश आणि पहिल्या चेंडूवरती त्याने आक्रमण केलंय. आपले इरादे स्पष्ट केलेत आकाशाने की हा सामना मला जिंकायचा आहे आम्ही आणि जिंकणारच. पहिल्या चेंडूवरती 4 धावा. अवलेस फुलटा चेंडू स्लिप मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला होता. एक धाव कंप्लीट झालाय. थोडासा फंबल आणि त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न. डेंजर झोन मध्ये धावते तो म्हणजे विकास आणि 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या जात आहे. तिसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय. हा ना करतात 2 धावा इथे कंप्लीट झाल्या. तिसऱ्या वेळेचा देखील प्रयत्न झाला होता, मात्र अडचण वाढली होती दोन्ही फलंदाजांची. क्षेत्ररक्षणामध्ये दडपण टाकलं होतं आणि त्याचा फायदा उचललाय. 2 धावा कंप्लीट. तिसरी धाव कदाचित होऊ गेली असती, मात्र धोका देखील संभावला होता. मात्र 2च धावा मिळाल्या. या 2 धावेने धाव फलक जाऊन पोहोचलाय, तो म्हणजे 7 या धावसंख्येवरती. 3 चेंडूचा खेळ झालाय. 7 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. 13च्या सरासरीने धावा पूर्ण करायच्या असतील. 13.40च्या सरासरीने धावा पूर्ण करायच्या असतील. आकाश रिव्हर्स केल्याचा प्रयत्न. जबरदस्त फटका बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू आणि हा चेंडू पाठवलाय प्लॉट मध्ये. 4 धावा. चौकामध्ये सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये. काय जबरदस्त फटका. स्वीप, रिव्हर्स स्वीप. खाली क्षेत्र होतं आणि हा चेंडू सीमारेषा बाहेर गेलाय. अवलेस हवाई सफर केला जातोय. चेंडू हवेमध्ये आणि हवेमधूनच सीमारेषा बाहेर देखील. चौकार त्यानंतर षटकार. 6 धावा. आकाश याने सुरुवात जबरदस्त केलंय.
जणू काही हा फलंदाज डग आउट मधूनच सट होऊन आलाय, आपल्या घरूनच सट होऊन आलाय आणि त्याला हा चेंडू फुटबॉल प्रमाणे दिसत असावा. रिव्हर्सचा फटका असेल. काय जबरदस्त फटकेबाजी करतो. या अगोदर रिव्हर्सचा फटका आला होता, त्याच्यावरती 4 धावा जरूर मिळाल्या. त्यानंतर लॉंगर क्षेत्रामध्ये हा षटकार धावफलक जाऊन पोहोचलाय, तो म्हणजे 17 या धावसंख्येवरती. एक चेंडू अद्याप बाकी असेल आणि चेंडू मला वाटतं हरवला गेलाय, मला वाटतं नवीन चेंडू पुरवावा लागेल. काय जबरदस्त फटकेबाजी केली जाते. 2 चौकार 1 षटकार आतापर्यंत आकाशच्या बॅट मधून आलाय. शेवटचं षटक देखील हाताळलं होतं आकाशने, चांगली गोलंदाजी केली. तर शेवटचा चेंडू अद्याप बाकी असेल. 17 धावा धाव फलकावरती. शेवटचा बॉल सचिन गवारी भरपूर मागणा ठरला गेलाय. 17 धावा त्याने खर्च केल्यात. पुन्हा एकदा रिवर्स केल्याचा प्रयत्न, अपील झालाय. अपील मध्ये उत्साह जास्त पाहायला मिळतोय, आत्मविश्वास कमी आणि हा चेंडू आला डॉट. सरळ बॅटने धावा येत आहेत, मध्ये त्या आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र नशिबाची साथ म्हणेन, कारण हा चेंडू 17 धावा धाव लागल्यात. नशिबाची साथ मिळते म्हणजे आकाशाला, कारण हा चेंडू पायाला लागून एस्टनवरती लागलेला नाहीये, मात्र हा चेंडू आला डॉट. षटक संपलंय, पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकामध्ये धावा धाव फलकावरती लागल्यात, त्या म्हणजे 17 धावा. सचिन गवारी भरपूर मागणा ठरला गेलाय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी आतापर्यंत आकाश मार्फत त्याला चांगली साथ दिली, ती म्हणजे विकास चौधरी याने. मला वाटते मॅच बॉल आलेला आहे. यस, मॅच बॉल घ्यायचा आहे. तर मॅच चालू करायचे आपण, सामना चालू करायचा आहे पंच. तर सामना चालू करायचा आहे.
तर सामन्याला सुरुवात करायची आहे. तर प्रेक्षकांना विनंती असेल जेणेकरून कुठल्याही प्रकारे दुखापत होणार नाही याची दक्षता घ्या. पहिला चेंडू एज अँड गॉन. विकास याची खेळी संपुष्टात. फलंदाज बाद. तर नवीन फलंदाज योगेश येतोय. योगेश पागी येतोय मैदानाच्या आतमध्ये. विकास बाद झाल्यानंतर नियंत्रणामध्ये नव्हता आपण पाहतोय विकास. आणि विकेट किपरच्या माध्यमातून चांगला झेल पकडला गेला. नॉन स्ट्रायकर वरती पाहतोय आपण आकाश चौधरी याला संघाचं संगणक चांगले टच मध्ये पाहायला मिळतोय. आतापर्यंत 17 धावा तरी पहिल्या ओव्हर मध्ये केलेल्या आहेत. नो चेंडू आणि हा नो चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाजूनं आणि सीमारेषेच्या बाहेर देखील या मिळतील 5 धावा. 1+4. आकाश काय फलंदाजी करतोय. गंगारापाडा संघाच्या मध्ये हा देखील जाईल. वेगाने चाललाय. जमिनीला गुदगुद्या करता चेंडू केलाय सीमा रेषेच्या बाहेर. दिशा से फटके तो मिलेंगे फटके. आणखी एक चौकार. 4 धावा. पोहोचले ते म्हणजे 31 धावसंख्येवरती. 36 धावांची अजूनही गरज. त्यावेळेस रिव्हर्स केल्याचा प्रयत्न. मला वाटतं बॅटच्या सुरुवात धावा असेल कारण पंच दर्शवतात की हा चेंडू बॅटला ब्रश झालाय. 1 धाव कंप्लीट. त्यावेळेस धोका पत्करला होता बोलतोय. आत्मघाती फटका म्हटला जातो क्रिकेटमध्ये. रिव्हर्सचा फटका आत्मघाती फटका म्हणून ओळखला जातो. तो फटका खेळण्याचा प्रयत्न इथे नक्कीच घात झाला असता जर हा चेंडू बॅटला जर ब्रश झाला नसता तर. मात्र 1 धाव सिंगलच्या स्वरूपात धावफलक 1 ने पुढे सरसावलाय तो म्हणजे 32 या धावसंख्येवरती. 32 धावा धावफलकावरती लागल्या जातात. काय सुरुवात केलंय आकाशाने. एकटा खिंड लढवतोय.
स्कोरवर टप्प्याचा चेंडू स्वतःच्या फॉल्टमध्ये चेंडू अडवण्याची संधी. एक धाव एका धावेनिशी धाव फलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 33 या धावसंख्येवरती. पहिल्या 2 ओव्हरमध्ये अर्धा पल्ला पूर्ण केलाय. अजूनही अर्धा पल्ला 3 ओव्हरमध्ये पूर्ण करायचा असेल तो म्हणजे संघाला. तर 18 चेंडू आणि 34 धावांची अजून 18 चेंडू आणि 34 धावा. आता मात्र कुठला गोलंदाज हे पाहणं गरजेचं आहे, कारण दोन गोलंदाज पाहिले भरपूर मागणे ठरलेत. पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा आल्या होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 16 धावा. चांगली सुरुवात पाहायला मिळते सुमितला तिसरं षटक हाताळण्यासाठी. यावेळेस पहिला चेंडू विकेट किपरच्या माध्यमातून चूक झाली, डायरेक्ट हिट, ओव्हर थ्रो झालाय, त्याचा फायदा उचलतील दोन्ही फलंदाज. सचिन बॅकअप साठी कुठलाही क्षेत्ररक्षक गेला होता, बॅकअप साठी क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत आपण पाहतोय काय घडतंय, काय बिघडतंय. खराब क्षेत्ररक्षण, चोरटी धाव. मी तर म्हणेन चोरटी धाव इथे पल पूर्ण केली जात आहे. म्हणजे या धावा असतील 4, कारण वाईट बॉलचा देखील इशारा आलाय पंचांचा. 1+3 ओव्हर थ्रो झाला, त्याच्यावरती 2 धावा कंप्लीट जरूर झाल्या होत्या, मात्र पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. 3 धावा अक्षरशः पलट पूर्ण केल्या आणि वाईट म्हणजे 4 धावा. धाव फलक पुढे या धावसंख्येवरती. मात्र इथे झुंज देतोय म्हणजे दीपक स्पोर्ट बोरिवली कुक्षी हा संघ. पुन्हा एकदा ऑन साइडला मारायचा होता, चेंडू गेला आपल्या क्षेत्रामध्ये रक्षक येतोय. धावजीची संधी निर्माण झालाय. काय घडलंय, काय बिघडलंय, तर मोठी विकेट. चुकीला माफी नाहीये. मी तर म्हणेन फलंदाज बाद. राहिला तर मी आता गंगारापाडा संघाने, कारण ज्या प्रकारे आकाश फलंदाजी करत होता असं वाटलं नव्हतं की या सामन्यामध्ये पुन्हा एकदा पकड निर्माण करेल एजिस स्पोर्ट गंगारापाडा संघ. मात्र पकड आता मात्र मजबूत झालाय, कारण आकाश कुठेतरी खराब कॉलिंग झालं होतं. एक धाव कंप्लीट झाली होती, दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न झाला होता. दुसरी धाव घेणं नक्कीच धोक्यामध्ये धोक्याची ठरले ती म्हणजे आकाशासाठी आणि दीपक 11 बोरिवली कुक्षी संघासाठी. तर दहा फलकावरती धावा लागल्यात ते आतापर्यंत 40 धावा. 40 धावा, 27 धावींची अजूनही गरज. तिचं षटक मार्गस्थ आहे. आणखीन एक फलंदाज बाद. इथे बेल्स उखाळल्या गेल्यात, त्या म्हणजे फलंदाज चंद्रकांतच्या. फलंदाज बाद.
दर्शवलंय की हा चेंडू वाईड आहे, वाईड बॉल. अवंतर धाव, अवंतर चेंडू देखील हाताळावा लागेल यावेळी सुमित याला. धावफलक 1 ने पुढे सरसावलाय. 41 धावा, 26 धावांची अजूनही गरज आहे. अजूनही 26 धावा जिंकण्यासाठी करायच्या असतील. अवलेस मिस्टर फटका, चेंडू हवेमध्ये, स्वतः सुमित चेंडूच्या खाली जातोय, मात्र जजमेंट चुकलं जातंय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेने धाव फलक जाऊन पोहोचले, तो म्हणजे 43 धावा, 43 रन टू स्कोर बोर्ड. अजूनही 24 धावेची गरज आहे. शेवटचा चेंडू अद्याप बाकी असेल या ओव्हर मध्ये. 13 चेंडू आणि 24 धावेची गरज. अवले स्वतःच्या फॉर्ड मध्ये काय जबरदस्त क्षेत्ररक्षण, फेकी चाललंय आणि यस फिंगर ऑफ. आणखीन एक फलंदाज बाद. दयानंद वल्वी याची खाली संपुष्टात. फलंदाज बाद. पूर्ण करावे लागतील. चांगली सुरुवात करून दिली त्यामध्ये आकाश याने. तर रोहित येते गोलंदाजीच्या मार्गावरती. रोहित याचा पहिला चेंडू, वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. पहिला चेंडू आला डॉट, डॉट चेंडू म्हणजे दडपण, प्रेशर. प्रेशर पाहायला मिळेल फलंदाजी करणाऱ्या संघावरती, कारण आकाश बाद झाल्यानंतर पूर्णपणे स्ट्राईक करते बाजूला रोहित. नंतर गोलंदाज देखील रोहित, मात्र रोहित असा सामना पाहायला मिळतोय. मात्र कुठला रोहित हिट करेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. हिट करावं लागेल एखादा रोहित याला. आपले सचिन डावमध्ये आहे, क्षेत्ररक्षक दूरवर होते सचिन गवारी, मात्र यावेळेस कुठली चुकी होत नाहीये. या अगोदर सहसोबत झेल सचिन इथे सोडला होता, मात्र यावेळेस चांगला झेल पकडला गेला, क्वालिटी झेल. फलंदाज बाद. रोहित याची खाली संपुष्टात. फलंदाज बाद.
एक धाव कंप्लीट. एका धावनीशी धावफलक 2 धावा मिळाले. या धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 45 या धावसंख्येवरती. तिसरा चेंडू घेऊन जातोय रोहित रवींद्रसाठी. यावेळी सरळ बॅटने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक येतोय लॉंग ऑफ क्षेत्रावरून. गणेश सापळे चांगले क्षेत्ररक्षण झाले. एक धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न डेंजर एंड कडे जाते तो म्हणजे रवींद्र आणि सहजरित्या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचले तो म्हणजे 47 या धावसंख्येवरती. 47 धावा. अजूनही सामना जर बघितला तर 9 चेंडू आणि 20 धावांची गरज असणार आहे जिंकण्यासाठी. 9 चेंडू 20 धावा. या 3 चेंडूवरती धावा येणं गरजेचं आहे. ते म्हणजे दीपक स्पोर्ट बोरिवली कुक्षी संघासाठी. 47 धावा 67 धावांचं टार्गेट ठेवला गेलाय. रोहित पुन्हा एकदा आपल्या ओव्हर मधील पुढचा चेंडू घेऊन जाईल. रवींद्र यावेळेस रिव्हर्स केल्याचा प्रयत्न सफल झालाय आणि हा चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स सीमारेषा पार. 4 धावा. चौकार. यावेळेस खराब लाईन आणि लेंथ पाहायला मिळाली ती म्हणजे रोहित याची आणि त्याच्यावरती हिट केलाय तो म्हणजे रवींद्र याने. रवींद्र चौधरी आपले हात खोलत असताना 4 धावा. 4 धावे धावफलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 51 धावा. 51 रन टू स्कोर बोर्ड. यावेळेस पुन्हा एकदा रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस मात्र फसवला गेलाय. मात्र झेल ड्रॉप. पकडा कॅच जिंका मॅच. सोडाल कॅच ते नक्कीच हाराल मॅच. हा झेल ड्रॉप झालाय. हा झेल पकडणं गरजेचा होता मात्र हा झेल ड्रॉप झालाय. मला वाटतं आशिष होता त्या क्षेत्रामध्ये आणि आशिष मार्फत हा झेल सहज सोपा झेल होता मात्र सुटला गेलाय. रोहित आता बद्दल स्ट्राईक वरती पाहायला मिळेल. रोहित टू रोहित. यावेळेस पुलटा चेंडू होता बॅटची एज आणि 1 धाव कंप्लीट. या एका धावनीशी धावफलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 53 धावा. अजूनही सामना जर बघितला तर 6 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज. 6 चेंडू 14 धावा. तर कुठला गोलंदाजच्या मार्गावरती येईल तर आपण पाहतोय सुमित हा गोलंदाज सज्ज झालाय गोलंदाजच्या मार्गावरती. भरपूर अनुभव आहे सुमितकडे आणि सुमित आता मात्र गोलंदाजच्या मार्गावरती सज्ज झालाय. त्याच्या समोर पाहतो आपण रोहित पागी त्यानंतर रवींद्र चौधरी. तर 6 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज. 6 चेंडू 14 धावा. सुमित गवारी गोलंदाजच्या मार्गावरती सज्ज झालाय. त्याच्या समोर पाहतो पण रोहित पागी आला. हा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक दूरवरून मात्र चेंडू जाईल सीमारेषेच्या पार. रोहित आता मात्र हिट करतोय. चेंडू सीमारेषेच्या पार. 4 धावा.
तर हार्ड लक दीपक स्पोर्ट बोरिवली कुकसे. तर बेस्ट ऑफ लक फॉर द सेमीफायनल अँड अभिनंदन. अभिनंदन एजी स्पोर्ट गंगारामपाडा. लगेच मॅन ऑफ द मॅच. तर मॅन ऑफ द मॅच आकेश इज द मॅन ऑफ द मॅच. वैयक्तिक 26 धावा त्याच्या मार्फत कुठल्या गेल्या आणि एक चांगला स्कोर धाव फलकावरती लावला गेला. तर आकेश राहतोय मॅन ऑफ द मॅच. तर आकेश राहतोय. तर विनंती करतोय सुक्रिया पागी साहेबांना विनंती करतोय की आपले शुभ असते. आतिशी बागराव यांच्या शुभ हस्ते आपण हे ट्रॉफी देणार आहोत, जे आपल्याला स्पॉन्सर झालंय ते म्हणजे मनोज मेघवाल यांच्याकडून. त्यानंतर एक कोल्ड्रिंक देखील असेल, ते स्पॉन्सर झालंय आतिशी बागराव यांच्याकडून. तर आजचा खेळ इथे संपला असं जाहीर करतोय. जय आदिवासी जय जोहार.